वंदना रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज माझ्या आजीची पारंपरिक गव्हाची कुरडई रेसिपी शेअर करणार आहे। परफेक्ट कुरडई कशी बनवायची, चीक कसा काढायचा हे सगळं सांगणार आहे। इथे मी 1 किलो सरबती गहू वापरला आहे। तुम्ही दुसरे कोणतेही गहू वापरू शकता। सगळ्यात पहिले गहू स्वच्छ धुवून घेऊया। आता गहू पाण्यात भिजतील एवढं पाणी टाकावे। आता हे गहू 3 दिवस भिजत ठेवायचे आहे। 3 दिवस गव्हातले पाणी बदलले गेले पाहिजे आणि नवीन पाण्यात गहू भिजत ठेवायचे। आज तिसरा दिवस आहे। तुम्ही बघू शकता गहू मस्त भिजला आहे। आता हे सगळे भिजलेले गहू थोडं थोडं पाणी टाकून मिक्सर मधून काढून घेऊया। हे सगळे मिश्रण एका परातीत काढून घेऊया। त्यात परत 2 ते 3 ग्लास पाणी टाकावे। हाताला तेल लावून घेऊया, म्हणजे गव्हाचा चिकटावा हाताला लागणार नाही। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे गहू चुरायला सुरुवात करावी। आता त्यातला कोंडा पिळून बाजूला काढून घेऊया। कोंड्यामध्ये परत एकदा थोडंसं पाणी टाकून उरलेला अर्क काढून घेऊया। आता एक कळशी किंवा पातेलं घेऊन त्यावर चाळणी ठेवावी। काढलेला चीक गाळून घेऊया। आता परत एकदा चाळणीवर सुती कापड ठेवून चीक गाळून घेऊया। त्यामुळे चीक एकदम पांढरा शुभ्र तयार होतो। तुम्ही बघू शकता चिकाची खडी तयार झाल्यामुळे चीक खाली बसला आहे। 2दा चिकातले पाणी देखील बदलले गेले पाहिजे। चीक तयार आहे। वरचं पाणी काढून टाकले आहे। 2 प्रकारच्या कुरड्या करणार आहे। त्यासाठी मी पहिले 2 कप चीक काढून घेतला आहे। सगळ्यात पहिले जाडसर पातेल्यात 2 कप पाणी गरम करायला ठेवावे। त्यात तुरटीचा छोटासा तुकडा आणि 1 टीस्पून मीठ टाकूया। चाटू किंवा लाटण्याच्या मदतीने व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे चीक टाकत मिक्स करावे। लाटण्याच्या मदतीने कमी आचेवर चीक हटायला सुरुवात करावी। गाठी राहू नये याची काळजी घ्यावी। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे चीक हटवून घ्यावे। चीक हटून तयार आहे। आता गॅसवर एक तवा ठेवून चिकाचे पातेले त्यावर ठेवावे। झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवर वाफ काढून घ्यावी।
तुम्ही बघू शकता चीक किती पांढरा शुभ्र आणि सॉफ्ट झालेला आहे. इथे मी या प्रकारचा सोऱ्या वापरणार आहे. सोऱ्यामध्ये चीक भरून घेऊया. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कुरडई टाकायला सुरुवात करावी. केशर कुरडई बनवण्यासाठी इथे मी थोडंसं केशर 2 चमचे पाण्यात भिजवले आहे. सांगितलेल्या पद्धतीने चीक हाटल्यानंतर हे पाणी मिक्स करावे. केशर कुरडई टाकायला सुरुवात करावी. पांढऱ्या आणि केशर कुरड्या 2 दिवस कडक उन्हात वाळून घ्याव्यात. तुम्हाला जर वंदना रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कुरड्या वाळून तयार आहेत. आता मी तुम्हाला तळून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता कुरडई चौपट फुलली आहे. अशा प्रकारे ह्या झाल्या कुरडया तयार. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.